माझ्यावर? अटक मटक सटक विश्वास ठेव म्हणे. काळजी घेते, काही गरज नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवला ना म्हणून ही वेळ आली आहे, नाहीतर एव्हाना मी अंधार युगाचा राजा झालो असतो. असो, माझ्या यातल्या रक्ताच्या एका थेंबाचा वापर करण्याची वेळ आली आहे. अच्छा, हो का? तुला तो देवळातला साधू बाबा माहितीये? महादेव बाबा. हो माहितीये. शिव आणि शक्तीच्या खूप जवळचा माणूस आहे तो. दोघेही त्याच्या तालावर नसतात. खूप विश्वास आहे त्या दोघांचा त्याच्यावर. हो, हे सगळं माहितीये मला. त्याचं काय पुढे? त्याच्या शरीरात माझ्या रक्ताचा एक थेंब गेला पाहिजे. अरे काय बोलतेस तू? त्याच्या शरीरात तुझ्या रक्ताचा एक थेंब? चेतकोबा, तुला आठवतंय ना गणपती आगमनाच्या दिवशी काय झालं होतं ते? त्या शिवाने त्याचे मायावी रूप ओळखलं होतं. टिळा लावताच त्या बाबाची राख रांगोळी झाली होती. कसं हे करणार आहात? आता असं काही होणार नाही. त्या मायावी बाबात चेतकोबाचा अंश नव्हता. ती फक्त स्फटिकाची एक प्रतिकृती होती. पण आता असं काही घडणार नाही. त्या देवळातल्या बाबाच्या शरीरात माझ्या रक्ताचा अंश गेलाच पाहिजे, नाहीतर तो बाबा माझं जगणं मुश्किल करेल. तुझं हे काम कोण करणार आहे? अर्थात अरे मी चेतकोबा. अरे मला कसं, म्हणजे कसं करू? मी जमणार आहे का मला करायला हे? जमवावं लागेल. जर तू हे काम नाही केलंस ना तर माझा सर्वनाश होईलच. पण तुमचाही विनाश अटळ आहे. पण चेतकोबा, हे मी काम कसं काय करू मला सांग बरं. त्या बाबाने मला हे काम करताना बघितलं तर? एक तर तो बाबा अंतर्यामी आहे. त्याला डोळे बंद करून सुद्धा कळतं त्याच्या आजूबाजूला काय घडतंय ते. आणि हे काम करताना मला चुकून पाहिलं तर, कळलं तर मी काय करू? मूर्खबाई, असं काही होणार नाही. काळजी करू नकोस, निश्चिंत राहा. जर त्या बाबाला कळलं तरी 5 घटिकेच्या नंतरच त्याला काही आठवणार नाही. त्यामुळे तुला जे काम करायचं आहे ना ते 5 घटिकेच्या आत करावं लागणार आहे. आता नकार घंटा वाजवू नकोस. सोपवलेलं काम पार पाड. जगायचं असेल ना तर जोखीम घ्यावीच लागेल. हा अबीर तो बाबा जिकडे कुठे असेल ना तिथून 50 पावलावर हा अबीर पसरवून ठेवायचा. जर तू त्याच्यापर्यंत पोहोचलीस आणि त्याने